नाही तो वेगळा आहे, तो वेगळा आहे. कोण राजेंचा? नाही नाही मला राजेंचा मोबाईल हे मोबाईल राजेंचा. तो कुठंतरी ठेवला पाहिजे. नाही हॅलो हॅलो झालं तुमचं? त्याच्याकडे आहे बघा दादारावकडं. ओके माईकची गरज आहे ना? आवश्यक आहे. गरज नाही. सगळ्यांचा सेटअप झाला असेल तर मग सुरुवात करूया. रेडी. महाराष्ट्रभरामधल्या लोकसभेच्या त्याचबरोबर देशभरातल्या लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत. सर्व राजकीय पक्ष हे निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये व्यस्त होती. परंतु आपण पाहिलं असेल की आता पावसाळ्याचे दिवस आलेले आहेत. त्यानंतर शेतकऱ्यांची पेरणी सुरू झालेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकरी हा त्यांचा महत्त्वाचा कणा समजला होता. त्याच धर्तीवरती छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य प्रमुख यांनी देखील जी स्वराज्य काढलेलं आहे त्या स्वराज्याच्या पंचसूत्रीमध्ये शेतकरी हा प्रथम दर्शनी घेतलेला आहे. त्या शेतकऱ्यांना जे प्रॉब्लेम फेस करायला लागतात त्या बाबतीमध्ये स्वतः छत्रपती संभाजीराजांना आलेले अनुभव आणि त्याचबरोबर स्वराज्याने महाराष्ट्रभरामध्ये स्टिंग ऑपरेशन करून ज्या गोष्टी पुढे आणलेल्या आहेत हे दाखविण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी रात्री अचानक तातडीच्या या पत्रकार परिषदेचा निरोप दिला आणि नियोजन केलं. एक स्वराज्य पक्षाचा सरचिटणीस या नात्याने प्रमुखांनी आमच्या जी भूमिका घेतलेली आहे खरंच ती बळीराजाला प्रोत्साहन देणारी आहे, बळीराजाच्या पाठीमागे उभी राहणारी आहे. त्यामुळं स्वराज्य पक्षाचा सरचिटणीस या नात्याने छत्रपती संभाजी महाराजांचं मी आभार व्यक्त करतो. आणि मी एक 2 व्हिडिओ स्वराज्याने केलेले स्टिंगचे आपल्याला दाखवणार आहे. हे पोतं कशाचं आहे हे आपल्याला दाखवणार आहे. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज त्यांच्या सगळ्या गोष्टींना या ठिकाणी प्रेसच्या माध्यमातून सांगतील. मी जी व्हिडिओ तुम्हाला दाखवतोय तीच व्हिडिओ ही व्हिडिओ पाहीपर्यंत तुमच्या सगळ्यांच्या मोबाईलवरती पोहोचेल. परंतु त्यानंतर राजेंची प्रेस देखील आपल्याला महत्त्वाची आहे. या सगळ्या गोष्टींना आपण सुरुवात करूयात. एक व्हिडिओ आहे. व्हिडिओच्या स्वरूपामध्ये आम्ही ज्यावेळेस दुकानदाराकडे गेलो ही जी प्रेस आहे ही शेतकरी राजाची खतांच्या बाबतीमध्ये त्याचबरोबर बी बियाणांच्या बाबतीमध्ये जी लुबाडणूक होती फसवणूक होती त्या संदर्भानं आहे. मी आपल्याला व्हिडिओ दाखवतो. युरिया या खताच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रभरामध्ये कशा पद्धतीने लुबाडणूक होती आणि ही व्हिडिओ मी तुम्हाला पुढच्या 2 मिनिटात ही व्हिडिओ संपेपर्यंत पाठवतो. दादा फुल स्क्रीन करते तिकडनं आणि मोबाईलवर पण देतो. अरे बापरे माईक थोडं तो माईक परत ला पहिल्यापासून हां कुठे सांगा ना आमच्या मामाने सांगितलं आताच ताई सध्या एकच गुन्हे द्या आम्हाला. का 800ला पडेल का? हे कमी होईल का? तर ते माफ पडतो. हे कुठं कमी मिळू शकते असं माहितीये का जवळपास? नाही का? थांबतो ना म्हणून कमी होत आहे का? एक मिनिट टाका का गाडीत टाका गाडीत सांगा. 800 काही कमी होईल? कमी काही कमी होईल.
पावती पण द्या. MRP ला किती असते आता ही म्हणजे ओली? बरोबर. हे जे बिल आहे ते बिल राजे आपल्याला दाखवतील. त्यानंतर दुसरा एक व्हिडिओ आहे, कृषिक नावाचं ॲप आहे आणि त्या ॲपवरती महाराष्ट्र गव्हर्नमेंटने सांगितलेलं आहे की कृषिक ॲपवरती दुकानामध्ये असणारा साठा हा दाखवला जाईल आणि तो दुकानदार फसवणूक करू शकत नाही, त्याला विकावं. एकच मिनिटाची ही व्हिडिओ दाखवू आणि आपण राजेंच्या प्लेटला सुरुवात करू. युरिया पाहिजे होता. युरिया पाहिजे होता. किती 7 पोती. युरिया नाही सध्या नाही. कधी येईल? येईल आपल्याला 2 बरं. म्हणजे स्टॉकला दाखवते तुमच्याकडे दुकानामध्ये? स्टॉकला तर दाखवते म्हणलं ऍप वरती. स्टॉक आहे? हो. जरा मशीन बंद पडलं तर कोण आहे? कोणी म्हटलं? मला शेतकरी बोलतोय. ऍप वरती दाखवते तुमच्याकडे आहे म्हणून. ती मशीन बंद पडली होती जरा. मग कसं काय करायचं? कधी मिळेल मला माझा युरिया? कधी मिळेल युरिया मला? आता ही गाडी रेक लागली की. बरं ठीक आहे, येतो मग. फक्त हे पोतं आहे. या पोत्यावरती भारत सरकारने या ठिकाणी लिहिलेलं आहे वास्तविक किंमत काय, मिळालं कितीला पाहिजे, 267 रुपयाला मिळालं पाहिजे. प्रधानमंत्री यांचं देखील या ठिकाणी नाव आहे. त्या पद्धतीने हा युरिया आहे. हा युरिया कितीला मिळाला पाहिजे काय ते सगळं या ह्याच्यावर लिहिलेलं आहे. आणि हाच युरिया काल ज्यावेळेस दुकानामधून विकत घेतला त्यावेळेस 800 रुपयाला मिळालेला आहे. बाकीच्या गोष्टी छत्रपती संभाजी महाराज संबोधित करतील. ठीक बंद. खरीप हंगामाची आता सुरुवात झालेली आहे. माझा स्वतःचा एक अनुभव असा होता की माझी जी सिस्टम आहे किंवा माझे जे अधिकारी आहेत त्यांनी नेहमीप्रमाणे मला कळवण्यात आलं की यावेळी आपल्याला एवढा युरिया या शेतीसाठी आपल्याला घ्यायचं आहे, माझ्या शेतीसाठी घ्यायचं आहे. आणि त्यांना सुद्धा युरिया मिळत नव्हता. मग पॅरलली युरियाच्या बदली दुसरं काय घ्यायचं म्हणून त्यांनी ते घेतलं आणि यंत्रणा, स्वतःची यंत्रणा वापरून किंवा माझं नाव वापरून म्हणा त्यांनी मिळवला. पण त्यावेळी माझ्या लक्षात आलं की ही वेदना मला होऊ शकते. मग सामान्य शेतकऱ्यांना आपल्या बळीराजाला किती वेदनातनं जावं लागत असेल. आणि म्हणून मी धनंजयला सांगितले की स्वराज्याच्या माध्यमातून तुम्ही खरी परिस्थिती समजून घ्या. मला स्वराज्याचं डॉक्टर धनंजय जाधवांचं सरचिटणीसांचं कौतुक करायचं आहे की त्यांनी चांगल्या पद्धतीने एक स्टिंग ऑपरेशन ऑपरेट केली आणि खऱ्या अर्थाने काय नेमकी परिस्थिती आहे हे समजून घ्यावं. आणि त्यांनी आपल्या व्हिडिओ फुटेजमध्ये नुसते तुम्हाला एक झलक दाखवलेली आहे. असे एक 8-9 व्हिडिओज आहेत ज्याच्यातनं आपल्याला खरंच समजते की शेतकऱ्यांना कसं फसवलं जातं, हे मोठं रॅकेट कसं निर्माण झालेलं आहे. म्हणजे शेतकरी तर मुळात इतका व्यथित आहे, एवढा त्रासलेला आहे. ते जीएसटीच्या माध्यमातून असेल, म्हणजे मी माझ्या तर लोकसभेच्या भाषणात जीएसटीच्या बद्दल शेतकऱ्यांना एवढा त्रास जीएसटीचा आहे. म्हणजे 8%, 5% तुम्ही युरियावर घ्यायचं, 12% त्या सगळ्या इतर खताच्यावर घ्यायचं, 18% कीटकनाशकावर घ्यायचं. आणि या बिचाऱ्या शेतकऱ्यांना, एकही शेतकऱ्यांना मी प्रश्न विचारला, तुम्हाला जीएसटी माहित आहे का? त्यांना काही माहित नाही जीएसटी, पण टॅक्स भरतो एवढंच माहित आहे. म्हणजे हे सगळे हा त्रासलेला विषय हा जीएसटीचा असताना या युरिया खरेदीच्या बाबतीत जे निदर्शनात आलेलं आहे हे फार भयानक गोष्ट निर्माण झालेली आहे. म्हणजे 266 रुपयेचं पोतं आज तुम्हाला 800 रुपयाला विकलं जातं.
धनंजय जाधवांनी स्वराज्यांनी आयुक्तांना भेट घेतली, कृषी आयुक्तांना भेट घेतली. कृषी आयुक्त म्हटले लगेच 2 दिवसात कारवाई करू. कारवाई तर झाली नाहीच. पण वाईट ही आहे की जे महाराष्ट्राला परवडत सुद्धा नाही, शेतकऱ्यांना सुद्धा परवडू शकत नाही की कृषी आयुक्त नेहमी आपल्या खुर्चीवर बसायला पाहिजे आणि कारवाई करायला पाहिजे जे ह्या गोष्टी चुकतात. त्याच्यासाठीच कृषी आयुक्त नेमला असतो. दुर्दैवाने महाराष्ट्राकडे या मिनिटाला कृषी आयुक्तच नाहीये. कृषी मंत्री ठीक आहे, तुम्ही आता लोकसभेच्या वेळी भरपूर फिरला, राजकारण हा एक लोकशाहीतला एक भाग आहे, पण आता रस्त्यावर येणं त्यांनी गरजेचं आहे. सगळ्यात जास्त ही जे फसवणूक जी सगळ्यात चालती ही मराठवाड्यामध्ये प्रामुख्याने बीडमध्येच आहे, विदर्भात आहे. आता पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा सुरुवात त्याची झालेली आहे. व्हॉट्सअप ऍप सुरू केलं. व्हॉट्सअप ऍप काय सुरू केला की शेतकऱ्यांनी आपल्या आपल्या तक्रारी जे काही असतील ते तुम्ही द्यावेत. आता शेतकरी कुठं वापरणार आहे व्हॉट्सअप ग्रुप, व्हॉट्सअप नंबर. आणि आतापर्यंत जर व्हॉट्सअप नंबर वापरला कारवाई किती झाली त्यांनी ते सांगावं. म्हणजे इथं आपण म्हणतो की महाराष्ट्र काय देश, भारत हा कृषी प्रधान देश आहे. मला ठामपणाने सांगायचंय, अधिकाऱ्यांनी सांगायचंय की हे मोठं रॅकेट आहे. त्यामध्ये डीलर आहेत, अधिकारी आहेत. ही सगळी फसवणूक ही शेतकऱ्यांची होते. ह्या बिचारा शेतकरी त्याला गरज असते म्हणून तो युरिया घेऊन टाकतो. एक उदाहरण तुमच्या पुढे व्हिडिओच्या माध्यमातून की दाखवून दिलं की बाबा ठीक आहे, आम्हाला तुमच्या 260 रुपयाचं पोतं नसेल, आता तुमच्याकडे आमच्याकडं म्हणजे आम्हाला गरज आहे युरियाची म्हणून तुम्ही पैसे वाढवा पण आम्हाला पोतं द्या. ऍपमध्ये तर दिसते, पहिल्यांदा म्हणायचं ऍपमध्ये दिसत नाही. तुमच्याकडे स्टॉकमध्ये दिसते, पहिल्यांदा म्हणायचं नाही. मग आपण म्हटलं की हो आहे, मग ठीक आहे आम्ही देतो पण लिमिटेड स्टॉक आहे. मग आम्ही मध्ये लिमिटेड स्टॉक चालते बाबा, 200चं 300 दे, 500 दे, 800 रुपये तिप्पट पैसे घेतलेले. हे काय शेतकऱ्यांना परवडणार नाही आणि फसवणूक आम्ही खपून घेणार नाही. स्वराज्याच्या माध्यमातून मला सरकारला आवाहन करायचं आहे, तुम्ही जर ह्याच्यावर कारवाई केली नाही, तुम्ही जर ज्या गोष्टी आम्ही तुमच्या समोर मांडलेल्या आहेत ह्याच्यावर ऍक्शन जर घेतली नाही तर मग स्वराज याच्यात उतरणार. आणि स्वराज्यात ज्यावेळी उतरणार त्यावेळी फुल ऍक्शनच्या मोडमध्ये आम्ही असू. आणि फुल ऍक्शनचा मोड म्हणजे जर उद्या काही कायदा व्यवस्थेमध्ये सुव्यवस्थेमध्ये काही गडबड झाली तर त्याला सरकार जबाबदार असणार. शेवटी आपण कोणासाठी जगतो? आपल्याला हे सगळं धान्य मिळते म्हणूनच आपण जगू शकतो. आणि ह्यांना जर त्रास होत असेल तर जीएसटीने तर हैराण करून टाकलेलं आहे. आता या खताच्या माध्यमातून हैराण जर करत असतील, बिचारा शेतकऱ्यांना सुद्धा काही परिस्थिती अशी निर्माण होते की आपल्याला खतं घ्यावं लागतात म्हणून काही किंमत देऊन घ्यायचे. साधा शेतकरी आयुक्त, कृषी आयुक्त इथं नाही आहे आणि मोठ्या मोठ्या गप्पा आपण करतो. हे आम्ही चालून देणार नाही. आणि स्वराज्याची ठामपणे ही भूमिका राहणार आहे की तुम्ही जर निर्णय घेतला नाही तर तुम्हाला रस्त्यावर आम्ही कसं उतरून दाखवू हे तुम्हाला थोड्या दिवसात, या 7-8 दिवसातच तुम्हाला दिसून येईल. माझी तर उलटा आणि सरकारला सूचना आहे, हे जे रॅकेट आहे हे रॅकेटमध्ये जे कोण दोषी आहेत यांना मोक्याच्या अंतर्गत यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. मला ज्यावेळी आम्ही चर्चा करतो मोका लावायलाच पाहिजे का? खरे म्हणजे गुन्हेगारांना लावतात मोका, पण हा गुन्हा नाही का? शेतकऱ्यांना फसवूनच हा किती मोठा गुन्हा आहे. म्हणजे गुंडगिरी केली म्हणजे गुन्हा. गुंडगिरीच्या माध्यमातून तुम्ही मोका लावता. मग शेतकऱ्यांना फसवून हा तर त्याच्यापेक्षाही मोठा गुन्हा आहे. हा संघटित हे नियोजन आहे, सगळं चालू आहे असं माझा तर स्पष्ट आरोप आहे. डीलर असेल आणि अधिकारी सुद्धा वर्ग असतील, हे हप्ते कसे का देतात, हे हप्ते कसे दिले जातात, यांची धाडस कशी होती या डीलर लोकांची की सांगणं की आमच्याकडे युरियाचा स्टॉक नाही. ज्यावेळी ऍप मध्ये दिसतंय युरियाचा स्टॉक आहे.
कृषी मंत्र्यांनी, कोणी असेल ते कृषी मंत्री, आजपर्यंत किती कारवाई केलेली आहे याचं आम्हाला त्यांनी स्पष्टीकरण द्यावं. आणि आता खरीप हंगाम हा सुरू झालेला आहे. हा मेन सीझन असतो ज्यावेळी लोक युरिया घेत असतात. या 10-12 दिवसातच हा महत्वाचा सगळा हा विषय असतो. याच्यात जर ह्या शेतकऱ्यांना त्रास दिला तर स्वराज्य हे निश्चित रस्त्यावर उतरणार आहे आणि मग ते सरकारला परवडणार नाही. हे मला आपल्या स्पष्टपणे सरकारला सांगायचं. मी बघणार आहे, स्वराज्य बघणार आहे काय तुम्ही नेमकं या आठवड्यात काय काय कारवाई करताय. नाहीतर उद्या काय गडबड झाली, उद्या काय झालं, तुम्ही यांना मोक्याच्या अंतर्गत कारवाई असेल किंवा आणि तुम्हाला कसली कारवाई करायची करा, नाहीतर ह्याला सरकार पूर्णपणे जबाबदार असणार आहे हे मला स्पष्टपणाने सांगायचं. मला वाटतं मी सगळे विषय कव्हर केलेले. त्याच्यात आणि काय कोणाला बोलायचं असेल विचारायला सांगा. त्यातले प्रामुख्याने मला आणि एक 2 महत्वाचा मुद्दे हा खतं सोडून, तो म्हणजे कालच मी ऐकलं की 2 शेतकऱ्यांना साप चावला, नाही का लाईटचा करंट लागला, साप नाही लाईटचा करंट लागला. तुम्ही बाकीच्या राज्यात सगळ्या शेतकऱ्यांना लाईट दिवसा असते आणि इतर लाईट केव्हा रात्री. एक तर दररोज नसतीये ठीक आहे, पण ज्यावेळी लाईट दिली जाते ती रात्री. कसं जायचं शेतकऱ्यांनी, घाबरत जायचं, पाणी सोडायचंच कसं रात्री. करंट लागलाय, साप असताय, विम्याचा वेगळाच विषय आहे. माझी सरकारला परत एकदा सूचना आहे की वॉर फुटिंगवर, युद्ध पातळीवर बाकीचे सगळे विषय बाजूला टाका आणि शेतकऱ्यांचे विषय आयरनीवर घ्या आणि सगळे विषय सोडा. बस झाले, आता लोकसभा संपली, सगळी संपली, आता कामाला लागा आणि मुंबईत येऊन बसा आणि सगळे लवकरच्या लवकर सगळे शेतकऱ्यांचे विषय संपवावेत. हे अशी माझी सरकारला विनंती राहणार आहे. सर, कृषी मंत्री अकार्यक्षम वाटतात का? कारण शेतकऱ्यांच्या देखील अनेक तक्रारी येत आहेत, दुष्काळ दौरा अनेक लोक करतात, पण कृषी मंत्री शेतकऱ्यांच्या भेटीला जात नाहीये. कृषी मंत्री शेतकरी प्रश्न तुमचा एकदम काही चुकीचा नाही. आता कृषी मंत्र्यांनी बाकीचे सगळं राजकारण बाजूला ठेवून कुठल्या तक्रारी काय आले ते नुसतं व्हॉट्सअपच्या ह्याच्यावर न पाहता डायरेक्ट शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचावं. हा महिना दुसरं त्यांनी काही काम करू नये, डायरेक्ट शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचावं, शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घ्यावेत. या युरियाच्या बद्दल सुद्धा काय रॅकेट चाललेलं आहे, कसे लुबाडणूक चालू आहे याच्यावर त्यांनी लक्ष घाला. बोगस धान्याचा अनेक विषय, म्हणजे मला सगळ्या गोष्टी सांगितल्या. मला मी एक कोर विषयात घेतला नुसतं ते का इमिजिएट आहे तो विषय. तुम्ही हा विषय मांडत असताना विषय आहे की कर्जमाफीचा एक महत्वाचा विषय आहे. सत्तेत बसल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली, पण जी बेसिक कर्जमाफी ती झाली नाही, शेतकऱ्यांपर्यंत पैसा पोहोचला नाही. त्याचा काही नाही, ते आपण सगळे विषय टप्प्याटप्प्याने घेऊ. पण आज हा विषय असा आहे की हा खरीप हंगाम सुरुवात झालेली आहे, म्हणून पहिलं त्यांनी लक्ष या खरीप हंगामाच्या घालावं, जेणेकरून कुठल्या या शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये. ते सगळे यायला पाहिजे विषय. नुसार मी सगळे घेतलेलेच आहेत. एक प्रमुख एक मुद्दा घेतला नाही तर उगाच प्रेस सुद्धा इकडे तिकडे जाऊ शकते. पहिलं टार्गेट ह्या 10-15 दिवसातलं तुम्ही जे लोक खताच्या माध्यमातून जी फसवणूक चालवली आहे, त्या डीलर असतील, त्या अधिकारी असतील, साधा त्या दुकानदारात जी फसवणूक चालू आहे सामान्य शेतकऱ्यांची, तो कृषी आयुक्त नाही अजून. म्हणजे ह्याच्यावर तुमची मानसिकता काय शेतकऱ्यांच्या बाबतीत हे समजतं. आणि तुम्ही पत्रकार परिषद घेतली, पण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी काय बोलणं झालं काय? नाही काय मुख्यमंत्री ज्यावेळी कृषी आयुक्तांना आम्ही भेटलो त्या मिनिटालाच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना सगळे निवेदन, सगळे पत्र व्यवहार केलेले. आता त्याच्यासाठी मी मुंबईला जाणं मला नाही वाटत गरज आहे. त्यांचं ऑफिस सक्षम पाहिलंय, म्हणजे एकदम प्रॉपर पाहिलंय, त्यांनी माहिती घ्यायला पाहिजे. पत्र त्यावेळीच गेलेले. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिल्लीत व्यस्त आहेत जरा. आता तो त्यांचा प्रश्न आहे, आमचा प्रश्न आहे शेतकऱ्यांचा. नाही झालं तर स्वराज्य दाखवून देईन त्यांना काय. कृषी मंत्री परदेशात जाऊन बसले इलेक्शन झाल्यानंतर, गेले होते का? ठीक आहे, बोलणार नाही. तिकडचा अभ्यास करत गेले असते. म्हणजे तिथं सुद्धा भारतात कशी चांगली कृषी टेक्नॉलॉजी आणायचं असते त्यासाठी गेले असते. जे खत विक्रेते आहेत ते सगळे बोगस कारभार करतात, कृषी विभागाचं काही यांच्यावर लक्ष नाही का, नियंत्रण काहीच नाही का यांच्यावर? नाही, म्हणूनच ही प्रेस कॉन्फरन्स आहे. म्हणूनच मी म्हटलं हे रॅकेट आहे. डीलर आणि तिथले अधिकारी वर्ग सुद्धा हे कसं चाललं, हे संभ्रमाने चाललंय का? 100%. म्हणून मी म्हटलं की हा मोठा गुन्हा आहे. म्हणून मी म्हटलं की हा संघटित गुन्हा आहे. संघटित गुन्हा असल्यामुळे मोक्याच्या अंडर हे तुम्ही त्यांच्यावर कारवाई करा, त्याशिवाय यांना लक्षात येणार नाही.
म्हणजे गुंडगिरी जो गुंड असतो त्याच्यावर मोका लागतो. हे नाही का गुन्हा? त्याच्यापेक्षाही माझं म्हणणं आहे शेतकऱ्यांना फसवणं म्हणजे हा मोठा गुन्हा आहे. राजे, केंद्रीय कृषी मंत्र्यांचा देखील शपथविधी झाले, काल त्यांनी एक आढावा बैठक देखील घेतली, पण त्यामध्ये हा खताचा विषय आला नाहीये. केंद्रीय कृषी मंत्र्यांशी काही बोलणार आहात का? नाही, बोलू ना, निश्चित बोलू. आता शपथविधी घेतली त्यांना, आता मी बघतो कसं त्यांना गाठ घालताय, पण हा आपल्या राज्यातला हाताचा विषय ना. त्यांनी पहिलं सुरुवात करावी, मग आपण जाऊच तिकडं. मुख्यमंत्री राज्याचे फार संवेदनशील आहेत, लगेच शेती करायला जातात त्यांच्या गावी. त्यांचा कुठेतरी शेतकऱ्यांबद्दल त्यांचे शेतकऱ्यांबद्दल फारसा विचार करत. माझी अपेक्षा आहे की त्यांना माझी अपेक्षा आहे की मला असं वाटतं की त्यांना हा विषय लवकर समजेल आणि याच्यावर ते कारवाई करतील, असं सकारात्मक आपण दृष्टिकोन ठेवू. दुसरा प्रश्न असा आहे की मनोज जरांगे आता त्यांची तब्येत बिघडलेली आहे, काय केलं पाहिजे राज्य सरकारने? माझ्या पंजोबांनी पहिलं आरक्षण हे कोल्हापूर संस्थांमध्ये दिलं होतं 50%, आणि त्या माध्यमातून मग देशभरात 50% आरक्षण सगळ्यांना ते देण्यात आलं. मी सुद्धा स्वतः 2007 ते 2009 पासून मी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला की ह्या गरीब मराठा समाजातल्या लोकांना हे आरक्षण मिळावं, कारण की पूर्वी शाहू महाराज दिलं होतं. मनोज जरांगेंनी सुद्धा जो विषय हाती घेतलेला आहे तो गरीब मराठाच्यासाठी घेतलेला आहे, आणि गरीब मराठा समाजाच्या न्याय मिळवून देण्यासाठी त्यांची नेहमी भूमिका असते. माझा जुना तो माझ्या सहकारी आहे. मनोज जरांगेंचं आणि सरकारचं काय बोलणं झालं नवी मुंबईत ते त्या दोघांना माहित आहे. मनोज जरांगेंना काय कमिटमेंट्स दिले असतील ते सरकारने पूर्ण केलेत की नाहीत ते मनोज नेहमी आपल्या भाषणात बोलून दाखवतात. मला असं वाटतंय की आता अनेकदा विषय आणि जास्त चिघळण्यापेक्षा सरकार आणि मनोज जरांगेंनी एकदा परत बसावं, जेणेकरून गरीब मराठा समाजातल्या लोकांना न्याय मिळावा, ही माझी प्रामाणिक भूमिका आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा समाजाचा आरक्षणाचा जो मुद्दा होता त्याचा फटका सत्ताधाऱ्यांना बसला असं तुम्हाला वाटतंय? नाही, मी आज राजकीय काही बोलणार नाहीये. मी प्रामुख्याने आज म्हणजे शेतकऱ्यांचे जे प्रश्न होते ते बोलण्यासाठी आलोय. मनोज जरांगेंचा सुद्धा हा गरीब मराठ्यांचा विषय होता म्हणून मी त्याचं उत्तर दिलं. धन्यवाद, थँक्यू.